नमस्कार मित्रांनो, आजच्या प्रमाणे देशामध्ये ज्या काही घडामोडी चालू आहेत दुग्ध व्यवसायाशी, तर त्याला अनुसरून घरामध्ये माय आणि गोठ्यात गाय जर जगली तरच हे आपली जे काही दैनंदिन गरजा आहेत किंवा जे काही अर्थकारण आहे ते फिरण्याचे चान्सेस आहेत। तर त्याच उक्तीला साजेसं काम हे छत्रपती महाराज सहकारी दूध उत्पादक संस्था ही संगमनेरमधली करत आहे। तर आज आपण या चेअरमन साहेबांकडनं त्यांच्या चालणाऱ्या वाटचाली ह्या आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ। चेअरमन साहेब नमस्ते। तुम्ही जरा तुमच्या टीमची ओळख आमच्या सर्व दूध उत्पादकांना करून द्यावी अशी मी विनंती करतो। नमस्ते, मी परशुराम त्र्यंबक लांडगे, छत्रपती दूध संस्था वडगाव लांडगा चेअरमन बोलतो। माझ्यासोबत व्हाईस चेअरमन सोमनाथ केरोजी लांडगे, सोबत आमचे मार्गदर्शक तज्ञ संचालक श्री हरीश बिवाटी लांडगे। नमस्कार सर्वांना। नमस्कार। तर सर, आता तुम्ही ह्या ज्या काही संस्थेच्या माध्यमातून ज्या काही ॲक्टिव्हिटीज सर्व पशुपालकांसाठी राबवताय, तर त्याची तुम्ही जरा थोडीशी माहिती ह्या महाराष्ट्रातील सर्व जर गोपालकांसाठी जर दिली तर हे एक सगळ्यांसाठी एक चांगली पर्वणी राहील। नमस्कार दूध उत्पादकांनो, मी हरीश लांडगे, छत्रपती शिवाजी महाराज सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित वडगाव लांडगा या संस्थेत तज्ञ संचालक म्हणून काम पाहतो। आमची संस्था 1996 साली रजिस्ट्रेशन झालेली संस्था असून आम्ही गेली 21 वर्षे खाजगी दूध संघाला दूध पुरवठा करत होते, परंतु 2017 पासून राजहंस दूध संघाला दूध पुरवठा सुरू केला आणि त्या दिवसापासून म्हणजे दूध संघाला दूध पुरवठा चालू केल्यापासून आम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी राबवून की उत्पादकांना 2 रुपये पदरात कसे पडतील, त्यांचा नफा कसा वाढेल याच्यासाठी आम्ही संस्थेमार्फत वेगवेगळ्या योजना चालू केल्या आणि त्याच्यातून आम्हाला 1700 लिटर संकलन असणारी संस्था आज 2024 रोजी 6000 लिटर संकलन या ठिकाणी आहे आणि संस्थेमार्फत बाजारभाव हा संघापेक्षाही 1 रुपया आम्ही एक्स्ट्रा प्रत्येक उत्पादकाला देतो दर लिटरला। त्याच पद्धतीनं रिबेट वाटप असेल संघाचा 1 रुपया आणि या वर्षी मागील 23-24 ला संघापेक्षा 2 रुपये 98 पैसे रिबीट स्वरूपामध्ये आम्ही दूध उत्पादकांना लिटर पाठीमागे वाटप केलेलं आहे। तसेच प्रति लिटर 5 ग्रॅम साखर ही प्रत्येक उत्पादकाला दिवाळीला या ठिकाणी आम्ही संस्थेमार्फत मोफत दिली जाते। त्याच पद्धतीनं सर्व जे उत्पादक आहेत त्या उत्पादकांच्या असणाऱ्या गायी त्या टोटल गायींचा सर्वे आमच्या संस्थेमध्ये अप टू डेट पद्धतीनं टॅग नंबर सह गायींची संख्या, दुधावरच्या गायी, भाकड गायी, कालवडी सगळा सर्वे आमच्या संस्थेकडे अप टू डेट मध्ये आहे आणि संस्थेचा डॉक्टर आम्ही स्वतः संस्थेचा पगारी डॉक्टर ठेवलेला असून कृत्रिम वेतन संस्थेमार्फत मोफत दिले जाते। त्याच पद्धतीनं वर्षभरात सर्वात जास्त दूध पुरवठा करणारा जो उत्पादक आहे त्यांना सपत्नीक त्यांचा सत्कार केला जातो। त्या सत्कारामध्ये मागील वर्षी आम्ही पैठणी 11,000 रुपयाची पैठणी त्यांना बक्षीस म्हणून दिलेली आणि त्यात या वर्षी चालू वर्षी त्या पैठणीवर साजेसा दागिना असला पाहिजे या हिशोबाने संचालक मंडळाने नियोजन करून या वर्षी सोन्याची नथ त्यांना बक्षीस दिली। तर मेन कारण असं आहे की ज्या आपण जरी गावात फिरत असलो तरी दूध धंदा करायचा असेल तर मेन कारण हा महिला असतात आणि महिलांचा सन्मान होणं हे आमच्या दृष्टीनं आम्हाला आमच्या डोक्यात कल्पना आली की महिलांचा सन्मान जर झाला तर त्या अजून दूध उत्पादनामध्ये अग्रेसर होतील, त्या सक्षम होतील आणि म्हणून या विषयावर आम्ही एकत्रित विचार करून हा एक प्रोग्राम गेली 3 वर्षापासून आम्ही राबवलेला आहे। आम्ही तालुक्यामध्ये जादा बाजारभाव, जादा रिबेट सलग 3 वर्षापासून तालुक्यातलं दूध संघाचं 1 नंबरचं बक्षीस आमच्या संस्थेस मिळत आहे। तसेच पशुखाद्यासाठी धान्य भरडा, मका भरडा असेल, गहू भरडा असेल, कोणताही धान्य असेल शेतकऱ्याकडे जे धान्य उपलब्ध आहे त्याचा भरडा करून देण्यासाठी आमच्याकडे भरडा युनिट आहे आणि मागील वर्षापर्यंत आम्ही मोफत भरडा देत होतो, परंतु या वर्षी अत्यल्प दरामध्ये आम्ही उत्पादकांना भरडा दळून दिला जातो। अशा अनेक वेगवेगळ्या योजना आहेत, त्या योजनांच्या मार्फत आम्ही उत्पादकांचा खर्च कमी करून त्यांचं उत्पादन कसं वाढेल याच्यासाठी प्रयत्न करत आहे। त्याच्यानंतर आपले संस्थेचे व्हाईस चेअरमन या ठिकाणी आपल्याला 2 शब्द सांगतील।
नमस्कार दूध उत्पादकांनो, मी छत्रपती शिवाजी महाराज वडगाव लांडगा दूध डेअरीचे व्हाईस चेअरमन. आमची संस्था गेल्या 5 वर्षापासून कृत्रिम रेतन याच्यावर खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे. त्यासाठी आम्ही संस्थेच्या वतीनं डॉक्टर पण संस्थेचा ठेवून प्लस जे सिमेंस, सेक्स सिमेंस, शॉर्टेड सिमेंस अशाबद्दल काम करून प्रत्येक गाई जास्त गोठ्यामध्ये कालवडी कशा उत्पन्न होतील याच्यावर काम करून ते सिमेंस संस्थेमार्फत उत्पादकाला फ्री ऑफ कॉस्ट देऊन त्याच्याबद्दल चांगलं काम करत आहे. त्यामध्ये ABS च्या कंपनीचं काही NGDB मार्फत किंवा काही ज्युपिटर वगैरे असे जे घोडो आहे यांचे सिमेंस वापरून आम्ही संस्थेमार्फत चांगलं काम करीत आहे. धन्यवाद साहेब. तुम्ही जी ॲक्टिव्हिटी चालली ही खूपच म्हणजे वाखाणण्याजोगी आहे आणि याच्यासोबत तुमच्या डॉक्टरांचं सांगण्यात आलं की बाबा तुम्ही 80% हे होल्स्टीन जातीवरती काम करताय आणि याच्यासोबतच 20% आता तुम्ही जर्सी ब्रीडवरती पण काम करताय. तर ह्या जर्सी ब्रीडमुळं तुमच्या संस्थेला भविष्यामध्ये फॅट आणि SNF वाढल्यामुळे नक्कीच अजूनही तुमची ही भरभराटी होत राहणार आहे. तर आपलं जे काही संचालक मंडळ आहे, आपली जी संस्था आहे, यांना आमच्या ABS परिवाराकडनं भावी वाटचालीसाठी हार्दिक अशा शुभेच्छा. धन्यवाद साहेब. रामकृष्ण हरी.